भारताचे सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी तुम्हाला माहितीच आहे। भारताच्या सगळ्यात श्रीमंत माणसामध्ये त्यांचं नाव सुद्धा येतं। मुकेश अंबानी यांच्या बऱ्याच कंपन्या सुद्धा आहे आणि ते मोठे उद्योगपती सुद्धा आहे। मुकेश अंबानी कोणाला मानतात, कोणते त्यांचे गुरु आहे? दिली 151 कोटीची गुरुदक्षिणा म्हणाले काय आपण बघूयात। भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT ला 151 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे। ही आतापर्यंतची सर्वात महागडी गुरुदक्षिणा आहे। आशियातील सर्वात श्रीमंत असलेले मुकेश अंबानी कायम चर्चेत असतात। भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मुंबईतील त्यांच्या अल्मा मॅटर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT ला 515 कोटी रुपयांची सर्वात मोठी देणगी दिली आहे। मुकेश अंबानी यांनी 1970 मध्ये या संस्थेतून शिक्षण घेतलं होतं। संस्थेला पूर्वी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी UDCT या नावानं ओळखलं जात होतं। UDCTचा स्थापना 1933 मध्ये मुंबई विद्यापीठाने केली। 2008 मध्ये त्या संस्थेचं नाव ICT असं ठेवण्यात आलं। ते डीम्ड युनिव्हर्सिटी बनलं। त्याचबरोबर सांगायचं झालं तर लेखिका अनिता पाटील यांनी लिहिलेल्या द डिवाइन सायंटिस्ट या पुस्तकाच्या प्रकाशादरम्यान अंबानी यांनी ICT ला ही देणगी जाहीर केली। हे पुस्तक पद्मभूषण प्राध्यापक मनमोहन शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना भारतीय रासायनिक अभियांत्रिकीचे एक महान गुरु मानले जाते। गुरुदक्षिणेच्या परंपरेनुसार प्राध्यापक शर्मा यांच्या सूचनेनुसार अंबानी यांनी ICT ला 151 कोटी रुपयांची अनुदान देण्याचा निर्णय घेतला। मुकेश अंबानी म्हणाले, ते मनमोहन शर्मा आम्हाला जे काही सांगतात ते आम्ही ऐकतो। त्यांनी मला सांगितलं, मुकेश तुम्हाला ICT साठी काहीतरी मोठं करावं लागणार आहे, त्यामुळे मला जाहीर करण्यास आनंद होत आहे की मी हे 2 प्राध्यापक मनमोहन शर्मा यांच्यासाठी करत आहे। मुकेश अंबानी यांनी UDCT कॅम्पसमध्ये पोहोचणं हा एक पवित्र अनुभव असल्याचं सांगितलं। प्रोफेसर शर्मा त्यांना त्यांचे सर्वात आदरणीय शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रेरणेचे स्रोत म्हटलं। अनिता पाटील यांचे कौतुक करताना मुकेश अंबानी म्हणाले, अशा महान व्यक्तीचे जीवन लिहिणे सोपे काम नाही। स्वतः काय नाही घेतलं IIT मध्ये शिक्षण। मुकेश अंबानी यांनी IIT बॉम्बेपेक्षा UDCTची निवडल्याची आठवण करून दिली। ते म्हणाले की प्रोफेसर शर्मा यांचे पहिले व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास अधिक दृष्ट झाला। मुकेश अंबानी म्हणाले, मला वाटलं की ते फक्त धातूंचे नाही तर मनाचेही तज्ज्ञ आहे। मुकेश अंबानी यांनी भारतातील रासायनिक उद्योगाच्या विकासाचे श्रेय प्राध्यापक शर्मा यांना दिले आहे। त्यांना राष्ट्रगुरू म्हटले। मुकेश अंबानी यांनी 151 कोटी रुपयांची देणगी दान केली। भारतातील सगळ्यात मोठी देणगी मुकेश अंबानी यांनी आताच्या दान केली। तर आता तुम्हाला काय वाटतं, ही देणगी कोणत्या कामासाठी यूज केली जाईल? नक्की कमेंट करून सांगा। ही माहिती तुम्हाला माहीत नसेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर माहितीचे व्हिडिओ येत असतात। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।